गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। आज रामनवमी, रामभक्त हनुमंताच्या परवानगीशिवाय रामापर्यंत जातात ही अत्यंत महत्वाची खूण प्रत्येकाने लक्षात ठेवावी। साधा विचार करूयात। तो विचार असा की हनुमंत जे वायुतत्व आहे ते वायुतत्व हे शिवस्थितीचा श्वास आहे। लक्षात, शिवाचा श्वास रुद्र जो विशुद्धातून सतत स्फुरण पावत असतो। विशुद्धाच्या पलीकडे काय आहे? मी ब्रह्म आहे आणि सर्वं खल्विदं ब्रह्म ही भूमिका आहे। आणि विशुद्धाच्या नंतर काय आहे? विशुद्धाच्या नंतर ओम श्रीराम या आहत जाणीवेतनं अनाहताचा साक्षात्कार नाम रूपात्मक अस्तित्व न जो प्रगट होतो तो ओम श्रीराम आहे। लक्षात, बाकीचे जप आहेत। जपाला भारतामध्ये काही कमतरता नाहीये, लक्षात ठेवा। परंतु कारण अज्ञानाच्या अनेक प्रकारच्या भूमिका नामरूपात्मक अस्तित्वाच्या निर्मितीसाठी त्या शिवतत्वाला तयार कराव्या लागतात। अज्ञानाच्या भूमिका म्हणजे काय? जे मूळ सत्य ज्ञान आहे त्याच्यापासून जसं जसं लांब 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 होत जातं तसं तसं ज्ञान कमी होत जातं आणि अज्ञानाचा प्रभाव वाढत जातो। तो थेट पृथ्वी तत्वापर्यंत येतो। म्हणून श्वास प्राण तत्व हे हनुमंताचं ईश्वराच्या अंगा खांद्यावर खेळणार तत्व आहे। लक्षात ठेवा, फक्त श्वासालाच मुभा आहे आत्म्यापर्यंत पोहोचण्याची। बाकी कुठल्याही तत्वाला आत्म्यापर्यंत पोहोचण्याची परवानगी नाही। कारण त्या श्वासाच्या त्या वायू तत्वाच्या शुद्धताच ईश्वर ग्रहण करू शकतो। अग्नि तत्वाची सुद्धा शुद्धता तो स्वीकारू शकत नाही। लक्षात ठेवा, एवढं श्वासाचं महत्व आहे वायू तत्वाचं। म्हणून अग्नि देवता ही नंतर आहे। अग्नीला दिलेलं तेज हे ईश्वराचं आहे, पण तेज म्हणजे अग्नी नव्हे। लक्षात घ्या। म्हणून तत्व जाणीवेचा विचार हा थेट ईश्वराच्या भूमिकेतून सांगतो। जेव्हा तेव्हा वायू तत्वाचं महत्व। म्हणून वायू तत्व हे जे आहे ते 99.99% प्युअर आहे। सायंटिफिक दृष्ट्या विचार केला तर आध्यात्मिक जाणीवेतली शुद्धता हा जेव्हा विचार आपण करतो तेव्हा वायू तत्वाची प्युरिटी या भूमिकेतली आहे. म्हणून तो शिवाचा श्वास होऊ शकतो.
म्हणून शिव तत्वाला जे प्राकट्य करावं लागतं, त्या प्राकट्याच्या पहिल्या ओंकाराच्या अनाहताच्या भूमिका आपण समजतो, परंतु त्याच ओंकाराला पुढे श्रीराम या जाणीवेत आणणार जे आहत स्वरूप आहे, ती पहिली नामरूपात्मक अस्तित्वातली पहिली प्रक्रिया आहे, लक्षात घ्या. म्हणून आहत ओम श्रीराम हा जप थेट ईश्वरापर्यंत घेऊन जाऊ शकतो. म्हणून मी जपा कुठला चांगला कुठला वाईट याच्या आधारात जाऊ नका. श्रीराम जयराम जय जयराम जप आहे, बरोबर, परंतु ओम श्रीराम नंतर जी तत्व निर्मिती होत गेली पंचमहाभूतांची, त्यानंतर पृथ्वी तत्व निर्माण झालं आणि पृथ्वी तत्वानंतर त्याच्या गर्भातनं परत वायू तत्व वर आलं आणि त्या वायू तत्वाच्या भोवती पंचमहाभूतांच्या भूमिकेतनं पहिल्या पेशीची निर्मिती झाली आणि अज्ञान अधिक घोर अज्ञानात गेलं. आणि या बहुपेशींच्या जाणीवेतनं 84 लक्ष योनींच्या निर्मिती झाल्या आणि या 84 लक्ष योनींच्या निर्मिती म्हणजेच अज्ञानाच्या विविध स्तरांवरच्या भूमिका आहेत, ज्या जरूर ईश्वरी आहे, परंतु त्या जेव्हा व्यक्ततेत येतात तेव्हा त्यात अज्ञान ठासून भरलेला असतो, कारण तो ईश्वर नसतो. पण सर्वं खर्विदं ब्रह्म या भूमिकेतने जेव्हा आपल्याला बघावं लागतं, तेव्हा या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्व ज्ञान जाणीवेतनं जे जाणतात ते तत्वज्ञ संत स्वीकारित. म्हणून या संपूर्ण भूमिकेमधनं आपण आपल्या जीवनाकडे बघणं खूप गरजेचं आहे. हे ईश्वर कुठं आहे आणि आपण कुठं. कल्याणकरी रामराया म्हणणं खूप सोपं आहे, लक्षात ठेवा, पण कल्याण कसं करायचं हे तर कळलं पाहिजे ना. रामराया कल्याण करणारच नाहीये, तुझा तू कारण. ही आध्यात्मिक स्पष्टता फार महत्वाची आहे, लक्षात घ्या. आपल्या आतमध्ये असणार आत्मारामाचं स्वरूप हे समजून घेणं, हे जर घेता आलं तर कल्याणकरी रामराया म्हणण्याला काही अर्थ होऊ शकतो. जनहितकार, बरोबर. मग ते परमप्रेम स्वरूप जे संतांच्या मानसिकतेतनं बाहेर येतं ते कल्याणकरी रामराय आहे. तर सर्वसाधारणपणे लोकांचा विचार काय करतो, रामराया तू कल्याण कर माझं, असं गोंदवलेकर महाराजांना किंवा रामदास स्वामींना नक्कीच अपेक्षित नव्हतं. हे कळावं लागेल. काय संतांचं भक्त होणं खूप सोपं आहे, पण संतांना समजून घेऊन त्यांचा भक्त होणं खूप अवघड आहे. सर्व संतांचे खूप भक्त आहेत या जगात. ज्ञानेश्वर महाराजांचे कित्येक भक्त आहेत. 4 लाख यात्रेकरू वारकरी जात असतात, बरोबर. कमी भक्त आहेत का माऊलींचे, तुकारामाचे? गजानन महाराजांच्या तिथं तर रोज सकाळ दुपार रात्री संध्याकाळ सतत ते चालू, ते रांगाच्या रांगा रांगाच्या रांगा. हे भक्त आहेत का? भक्त जरूर आहे, पण आपल्याला असं भक्त व्हायचंय का? तस्मात विचार करावा.
साईबाबांचंही तेच आहे. लोक फोटो समोर बसून राहतात आणि साईबाबांची गाणी म्हणत बसतात. टीका नाहीये ही, लक्षात ठेवा. आज रामनवमी आहे म्हणून मी हे सांगतो. राम कसा होता हे तरी आपण समजून घेतलं का आपल्या आयुष्यात कधी? जे संपूर्ण आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे त्या आयुष्यामध्ये राम जीवन जे जाता येता काहीतरी कानावर पडलं, वनवासात गेला होता, त्याची बायको पळवली, रावणाबरोबर लढाई केली, बस एवढंच रामजीवन आपल्याला माहिती आहे. रामाच्या अंतरंग चतुष्टयात आपण कधी शिरलो का? रामनवमी म्हणजे काय? दुपारी 12 वाजता पाळणा हलवणं. हलवा की नाही कोण म्हणते, पण तो पाळणा कुठला हल्ला पाहिजे? तो पाळणा जो आहे तो आपल्या अंतरंग चतुष्टयाच्या दोऱ्यांनी जो बांधलेला आहे, त्याच्यात जे हृदय तयार झालेलं होतं त्या अंतरंग चतुष्टयाच्या चित्ताच्या मध्ये तो राम झुलला पाहिजे. आपण रामाला झुलवलं का आपल्या हृदयात? रामाचे फोटो आणि चित्र लावून उपयोग होत नाही. लक्षात घ्या, रामाला हृदयात झुलवावं लागतं. आणि हे जे झुलवणं आहे तो राम लहानपणापासून कुठल्या जाणीवेतनं जन्माला आला आणि आपण जन्माला प्राणी वाया जन्म जातो, आहे की नाही? मग रामाचं जीवन वाया गेलं का? मग रामाचं जीवन वाया नाही गेलं. हो, आपलं जीवन वाया गेलं असं का वाटतं आपल्याला? कारण आपण आपल्या हृदयामध्ये रामाला झुलवलंच नाही. आपण आपल्या पोरांना हृदयात झुलवत बसलो. रामाला हृदयात झुलवावं, नातवंडांना हृदयात झुलवू नका, रामाला झुलवा. म्हणून ती रामनवमी त्याची वाट बघितली पाहिजे. कारण मी जेव्हा तो झुलवतो तेव्हा त्याची दोरी कुठली आहे? ती दोरी कळावी लागेल ना पाळण्याची. ती पाळण्याची दोरी एकच असते आणि ती बरोबर पाळण्याच्या मध्यभागाला लावलेली असते. तस्मात विचार करावा परत एकदा. राम जन्म होतोय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार याच्यातनं तयार झालेलं अंतःकरण, त्याच्या आत रामाचं रूप बाळ स्वरूप तयार करतोय आपण. किती सांभाळावं लागेल. म्हणून माणसांनी सुद्धा गरोदर राहावं, हृदयात गरोदर असावं ना. हा हक्क काही फक्त बायकांना नाही दिलेला. आपल्या हृदयात आपला बाळ तयार झालो. कशा बायका सांभाळतात त्या पोराला, तसा राम माझ्या हृदयात जन्म देतोय. आणि त्या एकाग्रतेच्या जाणीवेतनं, ती सुषुम्ना नाडीतनं मी त्याचा पाळणा झुलवतोय. म्हणून हा डीएनए बदलायचा म्हणजे नेमके काय करायचं? तर आपल्या इच्छा वासनांना फक्त राममय करत जायचं.
आणि एकाकार जेव्हा ती होते तेव्हा तीच सुषुम्ना नाडी एकाच जाणीवेतून झुलवते. तिथं खरं विशुद्ध तत्व तयार होत, म्हणजेच हनुमंत तिथं प्रगट होता. हनुमंत त्याच्या खाली येतच नाहीत, लक्षात घ्या. जिथं राम तिथं हनुमंत. मग तर झुलवायला पाहिजे ना. रामनवमी अशी साजरी करावी लागणार. त्रिगुणात्मक जाणीवेमध्ये आपलं सर्व जीवन असतं, लक्षात ठेवा. त्रिगुण कुठले? सत्व, रज आणि तम. थेरी सगळ्यांना पाठ आहे, बरोबर आहे की? थेरी सगळ्यांची पाठ असते. त्रिगुण म्हणजे सत्व, रज, तम. कोणालाही विचारा, अगदी नवीन नवीन कोणी असं तर नाही विचार, सत्व, रज, तम म्हणजे त्रिगुण. पण सत्व म्हणजे काय हे कळलं का? सत्व म्हणजे ज्ञानाचा प्रकाश. सत्व म्हणजे ज्ञान. तेही कुठलं ज्ञान? जे ईश्वराला समजू शकत ते ज्ञान. रजोगुण म्हणजे आपल्या सर्व इच्छा वासनांना सातत्याने कार्यरत ठेवणारी जी वृत्ती, त्या वृत्तीला रजोगुण म्हणायचं. आणि तमोगुण म्हणजे काय? तर आपल्यामध्ये असणारे वाईट विचार, आपल्या आतमध्ये असणाऱ्या देहबुद्धीच्या इच्छा वासना, यांना तमोगुण म्हणतात. गुणात्मक जाणीवेतनं समजून घ्यायचंय. आजचा विषय काय आहे आपला? रामाचे गुणात्मक सामर्थ्य. व आपण कोण? राम भक्त, बरोबर की नाही? सगळे राम भक्त आहेत. जे नाहीत ते सुद्धा असतातच, कारण रामाशिवाय पर्यायच नाही. प्राण कंठाला आला की कळतो कल्याण करी रामराय म्हणजे काय, लक्षात ठेवा. त्यामुळे रामभक्त कोणी नाही असं होऊच शकत नाही. आणि जो म्हणतो मी नाही, देव मानत नाही, तोही रामभक्तच असतो. मेल्यावर कळतं त्याला, एवढाच विषय. त्यामुळे रामाच्या गुणात्मकतेला आपल्याला समजणं गरजेचं आहे, बरोबर? आणि आपल्यामध्ये तो सत्व रजतम आहे. मग देव इथं झाला, भक्त इथं खाली झाला. आलं का? देव भक्त असे तो इथं आपल्यातच तो इथे. कोणी अडवलंय तुम्हाला? राम होऊ नका म्हणून कोणी अडवले का? अडवलंय कोणी? मिस्टर म्हणतात काय तू राम बिम काय व्हायचं नाही म्हणून, असं म्हटलंय कोणी? मग रामापासून अडवलंय कोणी आपल्याला? हे सत्व रजतम यांनी अडवले. आता रामाचा अवतार झाला. रामानी आपण म्हणतो राम जन्मापासून राम जीवनाचा 3 विभागात विचार करणं. आपल्या थोड्याशा काळ जो काही आहे अर्धा पाऊण तासाचा, त्याच्यामध्ये आपण 3 विभागात राम जीवनाचा थोडासा आढावा घेऊ. म्हणजे
देवभक्त असे द्वैत, यात अद्वैत्व कसं येईल हे बघणं गरजेचं आहे, तर ते कल्याण होणार. नाहीतर ते कल्याण होणं ते काय नुसतं श्रीराम जय राम जय जय राम म्हणा किंवा ओम श्रीराम म्हणा, काय कुठलेही जप करा तुम्ही, त्याचे काय फायदे आहेत का? त्याचे काही फायदे नाहीत. लक्षात ठेवा, जोपर्यंत पाळणा झालत नाही तोपर्यंत नुसतं तोंड टेकलं झालं ना. ओठ राम होणार आहेत का हात राम होणार आहेत का डोळे राम होणार आहेत? राम काय होणार आहे हे तर कळलं पाहिजे. मला राममय व्हायचं आहे तर मी राममय कसा होणार? कारण हे राममय झालंही समजा, कारण मी बाहेरून करतोय ना सगळं, बाहेरनं पूजा करतोय, बाहेरनं सगळं करतोय, हार घालतोय, पण हे सगळं उद्या सुकणार आहे. जास्तीत जास्त 2-3 दिवस ठेवलं तर इथं खालपर्यंत येतं, एवढं त्याचं आपल्याला डॉरे पाहिजे. तसं बीच काही नसतं. कोणाच्याही घरात लावा असा गजरा खाली येतो, तो काही इथंच येत असं काही समजायचं कारण नाही. त्यामुळे या गोष्टी समजल्या पाहिजेत, आपल्याला सुदृढपणे समजल्या पाहिजे. कारण हे सगळं नाशिवंत आहे की नाही? म्हणून हृदयात राम म्हणजे या सुद्धा आपलं जे मेडिकल सायन्सचं हृदय आहे, यात सुद्धा रामाचा काही संबंध नाही. अंतरंग चतुष्टयातच म्हणून ती सुरुवातीला सांगितलं. मग त्यासाठी मन बुद्धी चित्त अहंकार याची भूमिका, आणि आपण तर सत्व रज आणि तम अशा त्रिगुणात्मक जाणीवेमध्ये आपण आहोत. आणि राम स्वतः कुठल्या भूमिकेत आहे? तो अवतार घेऊन सात्विकतेमध्ये उतरला. रामाने सात्विकतेच्या खालची पायरी घेतलीच नाही कधी, खालच्या पायरीला वर आणले. लक्षात घ्या, रजोगुणाला सात्विकतेत आणलंय, तमोगुणाला सात्विकतेत आणलेलं आहे, सत्वाला रजोगुणात नेलेलं नाहीये किंवा सत्वाला तमोगुणात नेलेलं नाहीये. दिस इज ऑल इज अपलिफ्टिंग, अवरोहण. योगी अरविंद जे म्हणतात ना, आरोहण अवरोहण, हे जे काय सगळं म्हटलं जातं ते सगळं हे आहे. म्हणून सर्व सात्विकतेतच नेल्याशिवाय आपल्याला रामच कळणार नाही. राम जर समजून घ्यायचा असेल तर सात्विकता म्हणजे फक्त लोकांशी चांगलं वागणं, चांगलं बोलणं, खूप नाट्य हसणं बोलणं, याला सात्विकता म्हणाल का? भीष्मांना शरपंजरी पाडल्यावर सुद्धा जी सात्विकता आपल्यामध्ये श्रेष्ठ जाणीवेत ठेवू शकतो, तो कृष्ण आणि अर्जुन व्हावं लागतं. लक्षात, इतक्या कठोर जाणीवेमध्ये सुद्धा सात्विकता असतेच असते, हे कळावं लागतं. रामामध्ये ज्या सात्विकतेच्या भूमिका होत्या त्याच्यामध्ये जन्मतःच तो ईश्वराचा अवतार होता. म्हणजे काय होता? ईश्वराच्या सात्विक ज्ञानाच्या अभिव्यक्ती त्याच्या वृत्तीमध्ये होत्या. म्हणून आपली वृत्ती जन्मापासूनची ती जाऊ द्या, जन्मापासून तर सोडून द्या. आपण आता कुठल्या वयात आलो? काय 50, 60, 70, 80, 90 जे काय आपलं वय असेल त्या वयात रामाच्या सात्विक वृत्ती बरोबर आपण येऊ शकलो का? पण ती सात्विक वृत्ती कशी होती? ती ज्ञानाला एक प्रकारे उन्मुख होणारी होती. म्हणून छोट्याशा लहानपणच्या थोड्या बाललीला जरी झाल्या तरी उत्सुकता
लहानपणापासून होती. चंद्र काय आहे हे समजून घेण्याची वृत्ती लहानपणापासून होती. आपल्याला लहानपणापासून कुठली वृत्ती? महावीर मध्ये गेल्यानंतर कॅडबरी मला हवी अशी आमची वृत्ती. बरोबर आहे की नाही? आईस्क्रीम कुठलं खायचं? अमोल. बरोबर आहे. पौर्णिमेच्या रात्री दूध कसं झालं, चंद्र सोडून द्यायचा आणि दूध खापीत बसायचं. हा वृत्तीचा फरक आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे रामाशी जेव्हा आपण जोपर्यंत राम जाणीवेत जोपर्यंत जात नाही ना, तोपर्यंत राम समजणं अवघड आहे. त्यामुळे गोंदवलेकर महाराज भानगडीतच पडले नाही. गोंदवलेकर महाराजांनी फार भारी करून टाकलं. त्यांनी कोणाला सांगितलंच नाही राम काय आहे. फक्त करा म्हणा, जमत असेल तेवढं करा. रामनाम नामनाम काय घ्यायचं ते घ्या, संपला विषय. आता नाही, मी नाहीये, माझ्या समाधीला लावा तो कागद आणि म्हणा श्रीराम जय राम जय. बरं झालं का भलं सगळ्यांचं? गोंदवलेकर महाराजांनंतर एक केवी बेलसरे सोडले तर कोणाचं भलं झालं? वर्षानुवर्ष लोक श्रीराम जयराम जय जयराम म्हणतात. कारण गोंदवलेकर महाराजांनी सांगितलंच नाही रामाचं स्वरूप काय आहे. ओम श्रीराम या आहताच्या जाणीवेतनं प्रभू रामचंद्राची दृष्टी तयार करणं, या आध्यात्मिक तत्वज्ञानाच्या जाणीवेतून जीवनाचा वेध घेणं, हे जोपर्यंत साधकाच्या ज्ञान जाणीवेत शिरत नाही तोपर्यंत रामच कळत नाही. म्हणून रामाला स्वतःला सुद्धा स्वतःची समजून घेण्याची वृत्ती तयार करावी लागली. मी कोण आहे हे रामाला समजून घ्यावं लागलं. त्याची उत्कंठा होती, तेवढी तडफ होती, तेवढी सात्विकता त्याच्यामध्ये होती की मी संपूर्ण जर भारतभर हिंडून आलेलो आहे तर इथं एवढा सर्व लोकांचा समुदाय आहे. लोक मरतायत, जगतायत, परत जन्म घेतायत. हे चाललंय काय? ही झाडं उगवतायत काय? त्यांना फुले येतायत काय? ते गळून पडतायत काय? लोकांच्या अनेक प्रकारच्या शारीरिक दुःख वेदनांना पाहून राम असंतुष्ट झाला. सात्विकता डचमळली, लक्षात ठेवा. रामाला विषाद झाला. तो म्हणाला हे काही खरं नाही, मला काही हे राज्यपद नको. अपरिग्रह अस्तेय सर्व वृत्ती जन्मतःच त्याच्या जाणीवेमध्ये सिद्ध होत गेल्या लहानपणीच. आपल्याला यमनियम प्रथम कुठले हे वाचावं लागतो. वाचल्यावर 4 वेळा बघावं लागतं. 4 वेळा बघून झाल्यानंतर वेळ आली तरी माझी वृत्ती परत दुसऱ्याच्या पर्समध्ये, दुसऱ्याच्या घरात अधिक संचय करण्यात राहिलेलीच आहे ना. म्हणून ही सर्व आतली येणारी जाणीव आहे. आतून जमलं पाहिजे आपल्याला. आणि रामाला हे लहानपणी कळलं. त्याचं तारुण्य वाया गेलं नाही हो. त्यांनी पाहताना तो जेव्हा जिथं जिथं गेला तिथं तिथं भारत भ्रमण केलं. तेव्हा जिथं जिथं गेला, आता आपण एक बऱ्याच ठिकाणी फिरायला हिंडायला जात असतो, पण आपल्याला कधी काय असंतोष होतो का? आहे की नाही? उलट तिथं अस्तेय आणि अपरिग्रह वृत्ती आपल्या वृत्तीतनं खूप वाढत जाते. जमाजमी काही नाही तर समुद्राच्या काठी दगड गोळा करून आणतात लोक. आनंद कशात? तर दगड गोळा करून आणतात. काहीतरी जमवायचं, भरायचं आणि ती दगड पडून राहतात. महिने कापाटात फेकून द्यावी लागतात. शेवटी फेकून दिलं तरी राग येतो. आहे खरंय का खोटे बघा, हे विचार केला. सगळेजण गेलेले त्याच्यातनं किंवा जात आली असतात. त्यामुळे हा जो काही वृत्तींचा यमनियमांना आपण खूप मोठं समजतो आपल्या आयुष्यात. म्हणून या वृत्तीला कुठं तरी पार नाही. मी आता माझ्या घरात एकही वस्तू आणणार नाही.
संपला विषय. आहे असा जगणार. रामाने तेच ठरवलं ना. त्याला विषाद झाला म्हणजे काय झाला, जाऊन बसला, मला काय ते राज्यपद वगैरे काही नको, काहीच नको, ही त्याची वृत्ती तयार झाली होती, लक्षात ठेवा. म्हणून वैराग्य या भूमिकेत तो ऑटोमॅटिक आलेला होता. आणि त्या दृष्टीने मी कोण हा विवेक त्याच्या जाणीवेत त्यांनी सिद्ध केला होता. ही सात्विकतेची पराकाष्ठा होती, लक्षात. म्हणून मी म्हणतोय या त्रिगुणात मध्येच तो होता, आपल्या सारखाच तो माणूस होता, लक्षात. वेगळा काही नव्हता. आणि या त्रिगुणात्मक जाणीवेतनं जेव्हा तो सात्विक म्हणून त्याला त्या जाणीवेतनं जो विषाद झाला, तेव्हा आपल्या खोलीच्या बाहेर जायला तयार नाही तो. आणि आपण आपल्या खोलीच्या बाहेर कधी पडू याच्यात धडपडीत असतो, बरं आहे नाही. सकाळ झाली की सुटला, कधी एकदा उघडतं बाहेर जातो, काही नाही. कोण नाही तर तो टुनटुन वाजवणारा येतोच बाहेर, दूधवाला, वर्तमानपत्र आहे की नाही. बाहेर जायला कितीतरी कारण आहे. आता तर काय फिरायला जाणे, वडापाव खाणे, काय सगळं बघा, सगळे वृद्ध मंडळी काय चाललेत उद्योग त्यांचे बाहेर. सकाळी फिरतात म्हणजे काय, निरुद्योगीपणाचे उद्योग आहेत ते, दुसरं काही नाही. कारण विषादच नाही. आयुष्यात अनुतापच जर झाला नाही तर ईश्वरत्वापर्यंत जायची इच्छाच कशी तयार होईल. त्या पारायण गेल्याने ईश्वर मिळतो काय, त्या श्रीराम जयराम जय जयराम म्हणजे ईश्वर मिळतो काय. अरे अनुताप तीर्थी नहाण, मी कशासाठी जन्माला आलोय, मी काय करतोय, मी त्याच लोकांच्या नादी का लागतोय, माझ्या आयुष्यात वेगळी लोक मला का दिसत नाहीत, मी तीच नातवंड, तीच पोरं, तीच घर, तेच हे काय, हे विश्वजी माझे घर, ऐसी मती त्याची स्थिर. या भूमिकेत मी माऊलींचा भक्त असून का जाऊ शकत नाही. तस्मात विचार करा. या सगळ्या यमनियमांमधून तयार होणाऱ्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि ही भूमिका रामाची होती. त्यामुळे तिथं वसिष्ठ मुनींनी त्याला सर्व आध्यात्मिक जाणीव त्याच्यात आणि त्या विषादातनं बाहेर काढलं. आणि विषादातनं बाहेर काढून जीवनाचा एक सत्य जाणीवेतला, नैतिक भूमिकेतला स्तंभ मानव जीवनासमोर उभा करण्याची ताकद त्याच्यातनं रामाला प्राप्त झाली. म्हणून मी म्हटलं की रामाचं जीवन वाया गेलं का, नाही गेलं. कारण का, त्याला त्याच्या यौवनावस्थेत, असं म्हणतोय मी, तरुणावस्थेमध्येच त्याला जो विषाद झाला, त्या विषादातनं त्यांनी संपूर्ण ब्रह्मज्ञान त्याला गुरूंकडनं प्राप्त झालं. ते योग वासिष्ठ मगाशी आणि म्हणाले. आणि याच्यातनं तो सात्विकतेच्या भूमिकेमध्ये आला कायमसाठी. म्हणून रामाने त्याच्या पुढच्या जीवनामध्ये नंतर सात्विकतेचा स्तर कधीच ओलांडला नाही. म्हणून तो शून्यावस्थेमध्ये होता असं म्हटलं जातं आध्यात्मिक दृष्ट्या. म्हणून सात्विकतेचा स्तर सोडून न देता जीवन जगण्याची कला म्हणजे परमार्थ आहे. लक्षात, परमार्थाची सोपी व्याख्या आहे. आणि या कलेतनच ती कला जेव्हा 17वी होते तेव्हा ती व्यक्ती
सुषुम्ना नाडीतनं विशुद्धाच्या पलीकडे जाते. औटपीठी विठ्ठल उभा. म्हणून राम म्हणजेच पांडुरंग हे कळावं लागणार ना. राम म्हणजेच कृष्ण हे कळायला ओंकार कळावा लागेल. मग ओम राम कृष्ण हरी हे कळेल. ओम राम कृष्ण हरी जप करून कळेल असं वाटतंय का आपल्याला? जपानी कळत नाही. राम राम म्हणता म्हणता किंवा मरा मरा म्हणता म्हणता तो जेव्हा त्या शब्दाच्या पलीकडे गेला तेव्हा वाल्याचा वाल्मिकी झाला, लक्षात ठेवा. आणि शब्द ब्रह्म काय हे कळलं म्हणून रामायण तयार झालं. म्हणून ओंकाराच्या पलीकडे जावं लागणार आहे. म्हणून राम राम म्हणून सुद्धा राम प्राप्त होईल असं नाही. श्रीराम जय जय राम म्हणून सुद्धा प्रभू रामचंद्र आपल्या हृदयात उतरतील असं नाही. ओम राम कृष्ण हरी असं म्हणून सुद्धा पांडुरंग कळेलच असं नाही. त्या पाठीमागची जी ज्ञानमय भूमिका आहे, सात्विकतेच्या परे जाण्याची जी तडफड आहे, ती जोपर्यंत जीवनात आणता येत नाही तोपर्यंत ईश्वरत्वाचा स्पर्शच होत नाही. जेथ माया स्पर्शो सकेला म्हणजे काय है ना? आणि त्यासाठी काय करावं लागतं? आता चौफाळून आहे हृदय, बरोबर. आणि वरी ठेविली पावली श्री गुरुची. मग चौफाळणं म्हणजे काय? अंतरंग चतुष्टयातला पाळणा हलवणं, लक्षात घ्या, बरोबर. त्यामुळे या रामाला समजणं अत्यंत गरजेचं आहे की त्यांनी तारुण्याच्या त्याच्या ज्या काही 15, 20, 22, 25 काय ते काय वेळ असेल, आपल्याला काही त्या वयाच्या भानगडीत जायचं नाही, परंतु त्या तिथं त्यांनी ज्या सात्विकतेच्या भूमिका तयार केल्या आणि यमनियमांच्या पाठारावरून केल्या एक प्रकारे, कारण पुढे प्रत्याहाराचा कडा होता, लक्षात ठेवा. म्हणून ध्यान धारणा केली तयार, स्वतःची धारणा तयार केली. मी प्रभू रामचंद्र म्हणजे नेमका काय आहे, म्हणून मी आपली स्वतःची धारणा माणसाला त्याच्या अंतरंग चतुष्टयात तयार करावी लागते. मी ब्रह्म आहे, किंबहुना मला त्या आत्म्याच्या जाणीवेत जायचं आहे, तो प्रवास मला करायचा आहे. ही धारणा तयार केल्याशिवाय माणूस जीवनाला सामोरं जाऊ शकत नाही. ही धारणा तयार नाही झाली की प्रपंच होतो, लक्षात घ्या. प्रपंच कशाला म्हणायचं, कसा करायचा, परमार्थ कशाला म्हणायचं, कसा करायचा, खूप लोक बोलत असतात त्या गोष्टींवर. पण आतूनच बदल करणं जर अपेक्षित असेल आपल्याला, तर ती धारणा मला आत्मतत्वापर्यंत जायचंय, मला माझ्या आत्मारामापर्यंत जायचं आहे, ही जर धारणा तयार केली असेल माझी पक्की, तर त्याच्या आड येणाऱ्या कुठल्याही गोष्टी बाजूला सारणं हा परमार्थच होतो. मग प्रपंच करता करता ते आड जे येत ते बरोबर आहे. म्हणून आपल्या जाणीवेतनं जसं आपण एखाद्या ठिकाणी नोकरी करतो, व्यवसाय करतो, बरोबर आहे की नाही, त्याची प्रायोरिटी ठरलेली आहे ना, ती प्रायोरिटी ठरलेली असते. त्यामुळे आपण रोज त्या ठिकाणी 8 दिवस जातो.
कारण त्याच्या आड येणाऱ्या ज्या ज्या कोणी मोलकरणी असतील, घरातल्या झाडूवाल्या असतील, अजून कोण असतील, नवरा असेल, पोरं असतील, कोण जे कोणी असतील, सगळ्यांची विल्हेवाट लावतो आणि नोकरीवर जातो. विल्हेवाटच म्हणायची ना, याला प्रपंच झाला ना. पण प्रायोरिटीवर जर आत्म्याची जाणीव असेल तर विल्हेवाट कशाची लावावी? त्यामुळे अध्यात्म हे किती अवघड होऊन मस्त बघा. म्हणून सोयीतनं अध्यात्म झालं. हा आज रविवार आहे, चला मग आज नको, रामनवमी येणं जाऊ दे, मरू दे, कशाला जायचं त्या कार्यक्रमाला, ते नेहमीच जातो, रविवार सोमवार असतच ते, स्वामी काय बडबड करतात, त्यापेक्षा आपण आपलं जरा फिरून हिंडोली पोरा बाळांबरोबर. हा प्रायोरिटी बदलली. अशी सतत प्रायोरिटी बदलत असते. माझ्या सोयीच्या वेळेतच मी अध्यात्म करीन. हा माझ्या गैरसोयीचा असेल तर काही संबंध नाही माझा, अजिबात संबंध नाही. कोण गुरु, कोण कुठले, काय काय संबंध नाही. अनुग्रह काय घेऊन जा परत म्हणतो, काय गरज आहे? प्रायोरिटीवरती आहे का अध्यात्म? मी त्याशिवाय राहू शकत नाही. मी माझं सर्व सांभाळत सांभाळत आपलं चाललंय, आंबे खातोय, पेरूही खातोय, चॉकलेटही खातोय, बिस्किटही खातोय आणि अध्यात्मही करतोय. असं होतं काय? समोर खोटे लावले की अध्यात्म कळतं असं होतं का? तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपुला आपण शोध घ्यावा. चार बोट आपल्याकडे आहेत. चुकलं तरी हरकत नाही, पण परत जागेवर येता यायला. पण जागेवरच यायचं नाही आणि कायम चुकत चुकत राहायचं. असा भक्तांना कल्याण करी रामराया लागू पडेल असं तुम्हाला वाटतं? हक्कच नाही ना. राम तरी कशाला बघेल? राम हमारा जप करता है सोहम सोहम ओम, और हम बैठे आराम. है की नाही? ही स्थिती तरी यायला पाहिजे. नाही तर मग काय होतं? राम डझंट केअर. रामाला काही घेणं देणं नाही, पांडुरंगालाही काही घेणं देणं नाही आपल्याशी, लक्षात ठेवा. त्यामुळे रामाचं हे हृदय त्याच्या तरुणपणी तयार झालेलं होतं आणि नैतिकतेच्या जाणीवेतनं त्याच्या सर्व सात्विकतेची ओळख तो ज्ञान जाणीवर तपासून सातत्याने बघत होता. आत्मानात्म विवेक सिद्ध कसा करायचा हे राम जीवनातनं कळणं अपेक्षित आहे. रामाचं आध्यात्मिक सौष्ठव काय आहे, त्याच्या गुणात्मकतेच्या जाणीवेतनं मी माणूस, मी साधना करणारा भक्त का, मी राम भक्त का, मी बद्ध भक्त, हे सर्व समजून घ्यावं लागणार आहे आपल्याला. आपली बरोबरी करा रामा बरोबर, कारण आपल्याला राम व्हायचंय. नाहीतर मी बघाशी म्हटल्याप्रमाणे देव इथं भक्त इथं, बसा मग टाळ्या वाजवत. तसं नाही. अद्वैत्व न खंडिता स्वामींनी सांगितलंय पुढे. म्हणजे अद्वैत्व कसं जाणार? म्हणून आपण आपल्या आध्यात्मिक तारुण्यामध्ये, आध्यात्मिक तारुण्यामध्ये जेव्हा आपण अनुग्रह घेतलेला असतो, ज्या गुरूंच्या जाणीवेतनं आपण अभ्यासाला सुरुवात करत असतो, त्याला आध्यात्मिक तारुण्य असं म्हटलं जातं. लक्षात. त्या वेळेला जास्तीत जास्त समजून घेणं, जास्तीत जास्त ईश्वरीय भूमिका तपासणं आणि आपण त्याच्या बरोबर बघणं. रामाला जेव्हा दशरथांनी सांगितलं की तुम्ही वनवासात जा, त्याबरोबर त्याच्यामध्ये ती अपरिग्रह अस्तेय वृत्ती, ब्रह्मचर्याची वृत्ती तयार होती.
लक्षात ठेवा. म्हणून त्याने तत्क्षणी निर्णय घेतला. आज आपल्याला कोणी घरातनं बाहेर काढलं तर आपण काय विचार करू? एक तर आपला राग येईल, मी इतके दिवस या घरामध्ये राहिलेलो आहे, किती दिवस काम करतो आहे, सगळं मी केलं आहे, आणि आता तुम्ही मला वेळेवर सांगताय माझं लग्न समोर आलेलं आहे, उद्या मी राज्यपदावर बसणार आहे, आणि मग माझी बायको बाळंतीण आहे, आणि मग मी हे घर कसं काय सोडून देऊ? आहे की नाही? आहे का ताकद? हे वैराग्य असतं लक्षात. ते त्या वयात होत. हे वैराग्य कसं तयार झालं असेल याचा विचार करायला पाहिजे ना आपण. म्हणून रामाने कुठल्या जाणीवेतनं साधना केली आतून, तो राम तो कळावा लागणार आहे आपल्याला. त्यामुळे आणि विचारांची स्पष्टता. म्हणून ज्या भूमिकेमध्ये मी आहे तिथे वडिलांनी असं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे मी करणार आहे. पण याचा अर्थ मी बावळटपणा करणार नाहीये. लक्षात घ्या, दशरथ राजा सुद्धा मोठे होते, जनक राजा सुद्धा मोठे होते. लक्षात ठेवा. वसिष्ठ तर ते त्यांचे गुरुच होते. त्यांनी सर्व शिक्षण त्यांना दिलेली होती. आध्यात्मिक ज्ञान तर दिलं, पण सर्व त्या काळात लागणाऱ्या ज्या शस्त्र अस्त्र विद्या होत्या त्या पण रामाला त्यावेळेला अवगत झालेल्या होत्या. एवढी एकाग्रता सर्व जाणीवेतनं तयार झालेलं ते व्यक्तिमत्व होतं. पण विचारांची स्पष्टता एवढी होती की ते त्यांच्या वडिलांमध्ये सुद्धा अडकले नाहीत. वचनपूर्ती केली. त्याचा अर्थ वडिलांमध्ये अडकले का? जो अडकला तो संपला. अध्यात्माचं गणित आहे लक्षात. तुमच्या जाणीवेतलं कर्तव्य करा, मोकळे व्हा. तुम्ही अडकलात, अध्यात्म संपलं म्हणून समजा. आठवण फक्त ईश्वराचीच. मी पण मरणारच आहे ही भूमिका. म्हणून वनामध्ये जेव्हा दशरथ राजा किती आसक्तीत होता बघा. म्हणजे आपल्या मुलाच्या आठवणीने तळमळून मेला बिचारा. आणि मुलाने काय केलं? वनवास पत्करला. स्वतःच जीवन नैतिक जाणीवेतनं वडिलांची आज्ञा म्हणून सात्विकतेच्या जाणीवेमध्ये रजोगुण आणला बघा. तमोगुण खालीच राहिला. नाही तर म्हणून मी म्हटलं आपलं काय होतं, प्रेम असतं वडिलांवर, आई वडिलांवर, किंवा आपलं जे काय घरातले असतील त्यांच्याबद्दल, आणि त्यांना त्यांच्यामध्ये अडकल्यामुळे आपण तमोगुणात जातो. मग याला सांभाळून घ्या, नाही मी तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही, नाही तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही वगैरे अशा भंपक कल्पनेत असतात लोक. अध्यात्मात हे काही चालत नाही. तुकाराम येतेस का बरोबर? नाही मला वेळ नाही, तुम्ही जावा तुमच्या त्या काळ्या बरोबर. ठीक आहे, निघून गेले. बायकोत अडकले नाहीत, कोरावाळात अडकले नाहीत. वैराग्य, संन्यस्त, या सगळ्या गुणात्मकता आहेत बघा, त्याच तुम्हाला रामामध्ये दिसते. म्हणून संतांच्या जीवनामध्ये तुम्ही जर डोकावून पाहिलं आणि तेच रामजीवनात डोकावून पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की या सर्व संतांनी रामजीवनाचा ध्यास घेतलेला होता. सर्व संतांनी, भले त्यांना राम माहिती असो किंवा नसो. अगदी योगी अरविंदांना माहिती होते म्हणजे राम, मला काय असं म्हणायचं नाही, पण त्यांच्या जीवनात कुठं ते उल्लेख नाही दिसले तसे म्हणून म्हणते.
कारण ही वृत्तींची भूमिका आहे. म्हणून या वृत्तींच्या भूमिकेतनं रामानी मग ही सर्व स्वतःची बांधणी केली ना. म्हणून रामाला कुठलाही वनवासाच्या जाणीवेमध्ये असताना त्यांनी कुठल्याही गोष्टीचा संचय केला का? अरे हो का, तिकडनं चाललो होतो त्या वाटिकामध्ये, तर त्या जंगलामधली ती झाडं खूप छान आहेत, जरा तिथली आपण रोपं घेऊन दुसऱ्या झाडात लावायची का वगैरे, असले उद्योग रामाने केलेले नाहीयेत. लक्षात, नाशिकला फुलं खूप छान आहेत, तिथल्या फुलांना मग मी ते लंकेच्या तिथं जाऊन लावतो वगैरे, आणि पर्यावरणाचा आम्ही खूप मोठा भोगता आहे वगैरे वगैरे असं. समजून घेण्यासाठी आपण कुठं अडकलेलो ते पण बघणं आवश्यक आहे. लक्षात आहे की नाही? चित्रकूट पर्वतावरती चालेल, तिथं मग तिथं कुठला तर काय असेल, हा इथं तो माणूस पिठलं फार छान करतो, तिथली पिठलं भाकरी खाऊयात वगैरे, बायकोला घेऊन जाऊन, असलं काही नाहीये जीवनात. त्याला त्याचं फार्म हाऊस नव्हतं का काढता आलं? वनवासात कशाला जायचं? फार्म हाऊस वर जाऊन राहतो की बाबा म्हणाले असते की त्यांना. तसं नाही म्हणालेले, राजाच होता, महाबळेश्वरला येऊन राहायचं आहे की नाही? कशाला जायचं एवढं उद्योग करायचं? म्हणून वनवास म्हणजे तरुणपणी गृहस्थाश्रमाच्या अगोदरच वानप्रस्थाश्रम जगणारा व्यक्तिमत्व होतं. लक्षात ठेवा. आणि ही संन्यस्त वृत्ती बांधल्याशिवाय वानप्रस्थाश्रम होईलच कसा? म्हणून राम जीवनाकडे, आणि हा त्याच्या जीवनाचा परमार्थ होता. केवढी भयंकर संकट होती. रात्रीत राहणं, रात्रीचे प्रवास आणि संन्यस्त जीवन, म्हणून जमिनीवर झोपायचं. हा, सर्व नियम पाळले रामाने 14 वर्ष. 14 वर्ष ना? हा, साधी गोष्ट आहे का? आणि संपूर्ण 12 वर्षाचं तप पूर्ण केल्यानंतर पुढच्या 2 वर्षामध्ये रावण वधाची योजना आहे. एवढं तपपूत जीवन, ज्याच्यामध्ये वानप्रस्थाश्रमासहित सर्व गोष्टी वयाच्या 30-35व्या वर्षीच पूर्ण करणारा जर कुठला गृहस्थ होता तर तो राम होता. पण राम जीवनाकडे आध्यात्मिक दृष्टीने बघा. कारण आपल्या समोर काही असं काही रावणाचे वध वगैरे असल्या काही गोष्टी नाहीये. त्यामुळे आपण काही अगदी समाज जीवनाशी खूप एकरूप व्हायला पाहिजे आणि मग तिथं सर्व लोकांना एकत्र आणा वगैरे वगैरे असले उद्योग करण्याची काही गरज नाही. ते रामाला ते त्याच्या जीवनाचा मोड तसा होता, म्हणून त्यांनी त्या लोकांना एकत्र आणलं, वानर समाजाला वगैरे सर्व, आणि ते युद्ध करायचं होतं. सीता ते त्याच्या जीवनाचा भाग होता. पण माझ्या जीवनामध्ये माझी बायको कोणी पळवून नेणारच नसेल तर विषय येतो कुठं? एक तर गेली तर हार्ट अटॅकने जाऊ शकते, एवढाच विषय आहे. पळवून नेलीच तर देव पळवून नेईल, बाकी कोण पळवून नेणार आहे? त्यामुळे मी माझ्या जाणीवेमध्ये कशा प्रकारे रामजीवन बसवायचं हे तर मला कळलं पाहिजे ना. म्हणून मुख्य वृत्तींचा विषय इथं तयार होतो. म्हणून या सर्व जाणीवेमध्ये जेव्हा हा यमनियमांचा व्यापार त्याच्या संपूर्ण काय म्हणतात वनवासी जीवनामध्ये त्यांनी सिद्ध केला, आणि त्याच्यामध्ये त्या प्रत्याहाराचा कडा
जेव्हा त्याच्या समोर आला तर तुम्ही म्हणा प्रत्याहाराचा कडा कुठला? बघा, प्रत्याहाराचा कडा लोकांना असं वाटेल की राम रावण युद्ध, राम रावण युद्ध हा राम जीवनाचा प्रत्याहाराचा कडा नव्हताच. सीतेला पळवून नेलं हा त्याच्या जीवनाचा प्रत्याहाराचा कडा होता, कारण तिथं हनुमंत पण नव्हते. लक्षात, त्याला एकट्याला सामोरं जायचं होतं आणि स्वतःच्या सात्विकतेच्या जाणीवीतनं मानव जीवनाच्या आविष्कारातनं त्यांनी तो कडा कसा पार केला. कारण ते दुःखाला ते सामोरा गेला. काही काळ त्रास झालाही रामाला त्रास झाला नाही असं काही म्हणता येत नाही. शेवटी मानव होता, शरीरधारी होता. स्वतःच्या जाणीवेची कुठे ना कुठेतरी माणूस विचार करतच असतो की मी राज्यपद सोडलं, वडिलांच्या आज्ञेने आलो, वनवास पत्करला, बायको सह आलो, भावासह आलो, भाऊ पण हतबल झाला, मी पण हतबल झालो, कारण सीताच नाही. त्या जाणीवेतनं झालेलं जे दुःख होतं तो त्याही दुःखाला राम सामोरे गेले. लक्षात ठेवा, तो प्रत्याहाराचा कडा होता की तिथं त्यांनी त्या वैराग्याच्या नख्या बाहेर काढल्या आणि हळूहळू आपल्या जीवनाला आकार दिला. थोडी वर्ष नव्हती. रावण युद्धाला खूप अवधी होता. लक्षात ठेवा, कुठं सीतेला पळवलं हेच माहिती नव्हतं. हनुमंताची भेट व्हायची होती. पुढचा सर्व कार्यक्रम जो होता तो त्याच्या जीवनाचा ईश्वर नियोजित भाग होता. परंतु रामाची परीक्षा जर कुठे गेली असेल तर त्या प्रत्याहाराच्या कड्यापाशी घेतल्या गेलेली आहे की तो कडा तो कसा चढतो ते त्यांनी दाखवलं. त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. म्हणून अध्यात्मामध्ये स्वतःला सिद्ध करावं लागतं. लक्षात ठेवा, आणि स्वतःच्या प्रारब्धाला सामोरं जाऊन सिद्ध करावं लागतं. कारण प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे. प्रत्येकासमोर येणाऱ्या घटना वेगळ्या असणार आहेत. त्या घटनांना सामोरं जाऊन आपल्या मानसिकतेमधली सात्विकता कुठल्याही प्रकारे ढळून न देता नैतिकतेच्या जाणीवेतनं आपल्या जीवनाला वेगळ्या बांधणीतनं बांधत नेत ईश्वरी कार्याला समर्पित करण्याची जी वृत्ती तयार झाली ती त्यानंतर रामाची झालेली आहे. आणि जसं क्षण घडत गेलं ना, आपले जीवन क्षणाक्षणाने घडत गेलेलं आहे. जे 5 वर्षापूर्वी जे जीवन होतं ते आज नाही. जे 2 वर्षापूर्वी होतं, जे दुःख म्हणून आपण करत आलो ते पण आज नाहीये. मग तरीही आपण आपल्या जीवनात काय समजून घेतो आहोत हे तर कळलं पाहिजे. काळ तर गेला, वयाचे 35-40 वर्ष गेली, परंतु मी कोण हे कळलं का? कळलं नाही. कोणी सांगितलंच नाही. कोणी सांगावं लागत नाही. आपणच बघितलं नाही असं म्हणावं. कारण ईश्वर दाखवत आला ना, माझ्या जवळची माणसं माझ्या समोर मेली. हो, मी ढकलून आलो, त्यांना धूर झालेला पाहिलाय. मग मला काय कळलं? सांगण्याची काय गरज आहे? उद्या त्याच बेडवर आपण पण पडणारच आहोत ना. मग ते पडायचं कसं हे तर ठरवता यायला पाहिजे. हे जोपर्यंत आपल्याला रुजत नाही तोपर्यंत माणसाला राम होता येत नाही.
रामनवमी आपण साजरी करू शकतो, परंतु राम होता येत नाही. श्रीराम जयराम जय जय राम म्हणता येतं, पण राम होता येत नाही. त्यासाठी ओम श्रीराम या आहत जाणीवेत जावं लागतं. ईश्वर ज्याच्यात आपण अडकू ना त्यातच तो अडकून बसतो. आपण ईश्वराला जपात अडकवलं ना त्याला काहीच गरज नाही, तो जपातच अडकून बसतो. तुम्ही जर त्याला पारायणात अडकवला ना तर तो पारायणातच अडकला. तुम्ही त्या चित्रात अडकवला ना तर तो चित्रातच अडकणार आहे. त्याला काही घेणं देणंच नाहीये. आपल्याला घेणं असेल तर त्याला कसं घ्यायचं हे तर समजलं पाहिजे. हेच अध्यात्म आहे. कारण तो आपल्या आतच येऊन बसला आहे. हे जर आपण विसरलो असू तर कोण अज्ञान. सकल मूर्खा माझी मूर्ख, तो प्रपंची मानी सुख. हे का म्हटलं जातं? कारण मी प्रपंचाशिवाय वेगळा विषय माझ्या आयुष्यात कधी आणतच नाही. रामाने त्याच्या जीवनामध्ये त्याच्या प्रपंचाचा विषय सोडून दिला होता ना. वनवास कशाचा आहे? आपण पोरं झाली तरी वनवासात जात नाही आहोत. हे दुर्दैव कोणाचं? आत बसलेल्या रामाचं. कारण जीवात्मा अज्ञानी आहे, देव भक्त. भक्त आहे, करतोय पारायण, करतोय जप, सगळं करतोय, पण महाराज काही दिसत नाही. महाराज कळलेच नाही तर दिसणार कसे? बरोबर. त्यामुळे हे समजावं लागणार आहे आपल्याला कुठेतरी की हा राम नेमका कसा होता. आणि त्यांनी म्हणून तो आतून जाणत होता, म्हणून त्याला भीती वाटली नाही. हो, त्याला कधीच कुठल्या गोष्टीची भीती वाटली नाही. मला छोट्या छोट्या गोष्टीची भीती वाटते. रात्र झाली की घरी कसा 4 दिवस पैसे घरात नाही आले तर माझ्या घरात कसं होईल याची मला भीती वाटते. छोट्या छोट्या गोष्टी भीती आहे. लग्न होत नाही म्हणून भीती वाटते. लग्न झाल्यानंतर सांभाळणं कसं जाईल त्या सुनेला म्हणून भीती वाटते. आणि माझा मुलगा माझ्या बरोबर कसा राहील याचीही परत भीती आहे. ती आहे तेवढी भीती ही कुठे घेऊन जायची भीती ही? मेल्यानंतर सर्व भीती संपून जाते आणि मग एकच भीती राहते, अरे मी कुठे येऊन पडलो, मी कुठे येऊन पडलो. मग वरती येऊन वरण असं बघायचं खाली, अरे ते निघाले की मला जाळायला. संपला विषय. काय केली भीती? कोणासाठी भीती वाटून घेतली, कशासाठी काय केलं हेच कळलं नाही. म्हणून रामाला हे माहिती होतं. त्यामुळे राम जीवनामध्ये त्यांनी ज्या शेवटच्या जाणीवेतनं रावणवध केला ही भूमिका राम जीवनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची, कार्याच्या दृष्टीने महत्वाची आहे, धर्म संस्थापनेच्या दृष्टीने महत्वाची आहे, जरूर आहे. परंतु आपल्या जीवनाच्या दृष्टीने त्याला किती महत्व आहे तस्मात विचार करावा. म्हणून राम जीवनामध्ये भक्तांना आपण असं बघावं की जोपर्यंत आपल्यामध्ये हनुमंत तयार होत नाही तोपर्यंत आपलं जीवन रामाच्या जाणीवेतनं जगणं आवश्यक आहे. मग एकदा का रामाने खांद्यावर बसवलं की मग ईश्वरी कार्य सुरू होऊ शकतं, असे आमचे वडील म्हणायचे. म्हणून सोहम हनुमंत काय आहे हा तर कळला पाहिजे ना आपल्याला.
कारण राम जीवनामध्ये हनुमंताचं इंट्रोडक्शन सीतेच्या हरणानंतरच आहे. आणि तोपर्यंत राम स्वतःच्या नैतिक मूल्यांसह संन्यस्त वृत्तीने आपलं जीवन जगत आला होता. आणि मग विशुद्धामधला हनुमंत त्या डोंगरावरून खाली उतरला आणि स्वतः त्यांनी श्रीराम प्रभूंना आपल्या खांद्यावर घेतलं. आणि मग राम प्रभू शांत झाले. आता जे जे होईल ती ईश्वराची मर्जी. पण तरीही स्वतःचा मानवी जी पृथ्वीवरच्या जीवनाचा अधिकार त्यांनी सोडला नव्हता. त्यामुळे हनुमंताच्या भेटीनंतर सुद्धा त्या हनुमंताचा वापर कसा करायचा, त्या संपूर्ण वानर सेनेला एकत्रित कसं करायचं, समोर येणाऱ्या सर्व आपल्या गोष्टी ध्येयापर्यंत, कारण सीतेचा शोध घेतल्याशिवाय अयोध्येला पळू जाणं हा त्यांच्या दृष्टीने अत्यंत खेदाचा विषय, किंबहुना शक्यच नव्हतं. जनकाला काय तोंड दाखवणार होते विचार करायला पाहिजे. पौरुषत्व सिद्ध करायचं बाकी होतं अजूनही. कारण ही समाजाच्या दृष्टीने केवढी मोठी गोष्ट होती. ती आपलं सत्व ज्यांनी पळवून नेलेलं आहे त्या रावणाला तसं जाऊ देत गेली, आता दुसरी बायको करू अयोध्येला जाऊन वगैरे वगैरे असा काही विचार केला रामानी. लक्षात हा खूप महत्वाचे भाग आहे ते. आणि आपल्याला या जीवनात शोधलं पाहिजे. आपण छोट्या छोट्या गोष्टीतनं नर्वस होतो. आपल्या नवऱ्याला डायव्होर्स देतो किंवा नवरा बायकोला डायव्होर्स देतात आणि रामभक्त असतात. असं चालतं का कधी? असं कसं चालेल? कारण मला राम भेटायचा आहे, बाकीच्या जगाचा विचार नका करू. जगात आनंद प्रकारची लोक आनंद म्हणून अज्ञानाचे खूप स्तर आहेत, मी अगोदरच सांगितलंय तुम्हाला. म्हणून आपल्या जीवनाकडे आपल्याला बघितलं पाहिजे. कारण मला राम पाहिजे, रामाला माझी गरज नाहीये. उद्या प्राण गेल्यानंतर हनुमंत माझ्या बरोबर निघून जाईल, रामा बरोबर माझं काय? म्हणून त्या जीवात्म्याला त्या हनुमंताच्या खांद्यावर बसवावं लागतं. आणि कुठून? नाभीपासून ब्रह्मरंध्रात. तो सोहम सिद्ध हनुमंत. हे कळावं लागेल आपल्याला. याच हनुमंताची उपासना का? याच म्हणजे मूर्ती सदृश्य नका, जाणीव सदृश्य. ती सोहम सिद्धी आहे, ती हनुमंताच्या जाणीवेतली आहे. म्हणून त्या हनुमंताच्या आधारे आपल्याला आपल्या ईश्वरीय कार्यासाठी, आपलं ईश्वरीय कार्य कुठलं प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. आपल्याला आपलं ईश्वरीय कार्य कळलं का? आपण विचारच नाही केला. आपण कशासाठी आलो या जन्माला? हे आई वडील आहे, परंतु आपल्याला जन्म काय LLB होण्यासाठी घेतला? बरोबर की नाही? काय इंजिनियर होण्यासाठी घेतला का? कशासाठी आपण जन्म घेतला? त्या बायका पोरं करायची, संपलं विषय. एवढ्यासाठी जन्म दिलाय देवानी. देवाची इच्छा काय आहे? कधी अभ्यास केला का आपण ईश्वराच्या इच्छेचाच विचार केला? कसले भयंकर भक्त होत ना आपण. डेंजर. आपल्यासारखी डेंजर माणसं नाही त्या जगात. भक्त म्हणून घेतो आपण आणि आपल्या इच्छा त्यांच्यावर. माझं हे पूर्ण करा, माझं ते पूर्ण करा. 10 पेढे घाला, त्यातली 4 घरी घेऊन जातो, 2 तुमच्या समोर ठेवतो. अरे असली भक्ती माझी? माझ्या भक्तीचं स्वरूप सुद्धा इतकं त्याज्य, इतकं निसर्ग, इतकं खिळखिळ. कसली भक्ती करतोय?
असं वाटलं तर पाहिजे ना आपल्याला कधीतरी. मग ईश्वराची इच्छा काय आहे, रामाची इच्छा, रामनवमीला काय करावं याचा विचार केला का आपण? रामाच्या इच्छेचा विचार करत नाही. रामाने एकच सांगितलं की तुला जर काही करायचं असेल, माझी इच्छा तुला जर खरी हवी असेल, तर ओम श्रीराम जो आहे ना त्याच्या पलीकडे जा, त्या अर्धचंद्र मात्रेवर बस आणि तिथून या विश्वाकडे बघ आणि तिथूनच माझ्या प्रकट स्वरूपाकडे बघ. आणि यासाठी काय कर, साधना. सर्व धर्मां परित्यज्य मामेकं शरणं व्रज. ही भगवंताची इच्छा आहे आपल्यासाठी. तो सांगतोय तोंडाने आपल्याला, पण भगवंताचाच अपमान करण्यामध्ये आपलं सर्व आयुष्य गेलं म्हटल्यावर आपल्याला काही घेणं देणं नाहीये. कृष्णाला म्हणेनात का, त्यात टाइमपास काहीतरी भगवद्गीता सांगित बसला ना आम्हाला त्रास डोक्याला. तरी 10च्या पुढे काय भगवद्गीता सांगतात आमचे गुरुजी, काय ते आम्हाला झोपा येतात, काय सांगायचं. त्यांनाही वेळ जात नाही, कृष्णाचाही वेळ गेला नाही, आमचाही वेळ जात नाही. बरोबर आहे. असं आपलं सर्व स्पष्ट दिलेलं आहे देवाने. लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट आपल्याला देवाने सांगितली नाही, ईश्वराने सांगितली नाही, ती संतांनी खुलवून खुलवून सांगितली. म्हणून तत्वज्ञानी संतांचा आधार हा जीवनाला मार्गदर्शक असतो. या जाणीवेतनं राम जीवनाला आपण एक प्रकारे बघणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि या जीवनाच्या आधारे माझं वैयक्तिक मत असं आहे की आपण स्वतः हनुमंत भेटेपर्यंत जे राम जीवन आहे ते आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करा. त्याचा पुढचा सर्व भाग जो आहे तो स्वतः हनुमंत बघून घेतात आणि राम जीवनाला तुझं मोकलील ऐसे नाही त्या जाणीवेपर्यंत ते आपल्याला घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे रामाचे गुणात्मक सामर्थ्य नेमकं कशात आहोत हे कळणं गरजेचं आहे. कारण आपण आपल्याला रामभक्त म्हणवतो, जबाबदारी आपल्यावर येते. या भूमिकेतनं रामनवमीचा हा संपूर्ण विषय आहे. हा आपण अशा प्रकारे वेगळ्या अँगलनी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. बाकीच्या रामकथा चालू द्या, त्याच्याबद्दल काही आपल्याला म्हणायचं नाहीये. पण आपली जीवनाची रामकथा मात्र याच रुळावरनं चालावी असं माझं स्वतःचं मत आहे. किंवा या दिवशी माझं मनोगत असं आहे ते मी रामचरणी अर्पण करतो. आणि आपण आता इथं विराम घेऊया. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.